So, Bal Mitranno, Tejas, Rohit, Vedant, I hope you would be watching this lecture. We are solving the questions which were asked in JEE Mains and CET. त्यापैकी JEE Mains ला आलेला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा आपला जो फर्स्ट पार्ट चालू आहे, सॉल्विंग प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. सवतच्या त्यामध्ये हा एक क्वेश्चन आहे वॉज आस्क्ड इन JEE 2016 की बाबा x हा 0 to 2 पाय मध्ये 0 to 360 मध्ये नंबर ऑफ रिअल व्हॅल्यूज ऑफ x, त्या x च्या रिअल व्हॅल्यूज किती, हाऊ मेनी रिअल व्हॅल्यूज ऑफ x विल गेट की सॅटिस्फाय हे इक्वेशन दिलं आपल्याला. ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील अशा किती व्हॅल्यू आहेत एक्सच्या. ठीक आहे. सो हे जे इक्वेशन आहे बेटा, याला थोडं रिअरेंज करतो मी. कसं रिअरेंज करतो, तो जो पलीकडचा कॉस 4x आहे त्याला थोडंसं मी आली. आता ते नीट लक्ष दे, जेव्हा पण साईनच्या 4 फंक्शनची बेरीज आहे किंवा 3 फंक्शन असतील, कॉसचे 3 आणि 4 फंक्शन अशी जेव्हा तुला बेरीज दिसतील, थोडं फोकस कर. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार बाप्पा मोरया रे. बेटा अशा केसमध्ये काय करायचं, 3 ते 4 फंक्शन मध्ये हा 4 आहे, हा 1 आहे, किती होणार आहे 4 आणि 1 5, हा 3 आहे आणि हा 2 आहे, दोघांची बेरीज 5. दॅट्स वाय आय विल चूज धिस अँड धिस टुगेदर, धिस अँड धिस टुगेदर. मग ते कॉस सी प्लस कॉस डी वापरता येईल. म्हणून मी त्या कॉस 4x ला इकडे लिहितो, त्याच्या पुढे लिहितो कॉस एक्स, नंतर कॉस 3x ला इकडे लिहितो, त्याच्या पुढे रिअरेंज केलं फक्त मी, cos 3x प्लस cos 2x इक्वल टू 0 झालं. त्याचा म्हणजे बेरीज फक्त रिअरेंज केली. सो बेटा इथे मी cos c प्लस cos d अप्लाय करतो. ओके, चल याला ब्रॅकेट टाकतो तुला कळण्यासाठी. प्लस आलं लक्षात आता, याला पण cos c प्लस cos d. आता मी तुम्हाला ट्रिक दिली होती मस्त, cos ची बेरीज sin ची बेरीज sin ची वजाबाकी, cos ची बेरीज cos ची वजाबाकी. सो इथे cos ची काय बच्चा बेरीज, थर्ड वन sin cos sin cos so in this way it is cos. So 2 cos of c plus d by 2 4x plus x upon 2 cos of c minus d upon 2. क्लिअर आहे. आता बघ पुढे प्लस परत 2 cos c plus cos d, 2 cos of c plus d by 2 so 3x plus 2x upon 2 आणि cos of c minus d upon 2 so 3x minus 2x upon 2 and the answer is 0. झालं. ह्या दोघांचं एक्सपान्शन इथे, ह्या दोघांचं इथे झालं. आता मला सांग बेटा, हा जो 2 आहे हा तर कॉमन येऊन कट होऊन जाईल ना, 0 आहे ना, डिवाइड 2 बाय एव्हरीवेअर, इथं डिवाइड केलं, इथं डिवाइड केलं, 0 2 ने केलं, 2चा विषय संपून गेला. कॅन आय से बेटा cos ऑफ 4 आणि 1 काय झाला 5x upon 2. इथे बघ cos ऑफ 4तून 1 गेला, कॅन आय से बच्चा 3x upon 2 प्लस cos ऑफ 3 आणि 2 5x upon 2 cos ऑफ 5x upon 2 आणि cos ऑफ 3तून 2 गेला, किती राहिला 1. सो बच्चा x by 2 is the only term left. व्हेरी सिंपल. बरं cos 5x by 2 कॉमन आहे का नाही, बघ ना, इथं पण आहे आणि इथं पण आहे. सो कॅन आय से cos ऑफ 5x by 2, मग कंसात काय राहील बरं बेटा, cos ऑफ 3x by 2 प्लस cos ऑफ x by 2, cos ऑफ 3x by 2 प्लस cos ऑफ x by 2 is equal to 0. मग आता मी असं म्हणू cos ऑफ 5x by 2 कॅन बी 0, cos ऑफ 5x by 2 कॅन बी 0 ना बेटा, है की नाही. अँड सेपरेटली हा एक ब्रॅकेट कॅन बी 0. आय एम सॉल्विंग व्हेरी स्टेप बाय स्टेप. cos ऑफ 3x by 2 प्लस cos ऑफ x by 2 कॅन बी 0. हे बघ, cos ऑफ 3 थीटाचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. नथिंग इज रॉंग, एव्हरीथिंग इज परफेक्ट. कम ऑन, बघ लक्ष दे बेटा, इथपर्यंत आपण ऑलरेडी आलेलो होतो. याचा विषय ओके, मला यातनं काहीतरी सोल्युशन्स भेटणार आहेत बरं का, यातनं काहीतरी नंबर ऑफ सोल्युशन भेटणार आहे. इथं मी काय चूक करत होतो एकदा ते सांगतो की cos ऑफ 3 थीटा, लक्ष दे, cos ऑफ 3 थीटा, थीटाच्या ऐवजी x by 2, cos 3 थीटाचा स्टँडर्ड फॉर्म्युला 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. सो इथे बघ बेटा,
3 थिटा, थिटाच्या ऐवजी x/2 टाकायचं होतं, फक्त मी 3 डबल घेत होतो. स्लाइट सिली मिस्टेक. सो बघ, थिटाच्या ऐवजी x/2 टाका, थिटाच्या ऐवजी x/2 टाका. सो बघ, 4 cos क्यूब x/2 मायनस 3 cos x/2 आणि हा पुढचा प्लस cos x/2. एव्हरीथिंग इज परफेक्ट. बेटा लक्ष द्या, आता हा असाच राहील आणि -3 आणि +1. बघ, 4 cos क्यूब x/2 -3 आणि +1 झाले -2 cos ऑफ x/2 इक्वल टू 0. क्लिअर आहे. आता आय एम टेकिंग, बघ 2 ने पण भाग जाईल आणि cos पण कॉमन निघेल. सो 2 आणि cos x/2 हे दोघं आले कॉमन. मग बेटा कंसात काय राहील रे, बेदुने 4. सो 2 cos पण बाहेर आला इथून 1, सो इथं 2 राहिले cos स्क्वेअर x/2. बघ ना, 2 बाहेर आल्यामुळं इथं आत राहिले 2 cos क्यूब आहे, आत राहिला cos स्क्वेअर x/2 -1, कारण की 2 cos x/2 कॉमन घेतला. परत सांगतो, 2 cos x/2 तुम्ही जेव्हा कॉमन घेताय तर याला डिवाइड कर ना, बेदुने 4, क्यूब पैकी एक जण आला, उरला स्क्वेअर आणि वजा 2 cos x/2 बाहेर आला म्हणजे 1 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे बच्चा. दिस इम्प्लाइज, पुढे मी करतो आता, 2 चा तर विषय संपला. cos x/2 विल बी 0. बघा बेटा, cos x/2 विल बी 0. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, 2 cos स्क्वेअर x/2 -1 विल बी 0. 2 cos स्क्वेअर x/2 -1 विल बी 0. अँड इफ यू रिमेंबर, cos 2 थिटाचे 4 फॉर्म आहे, त्यापैकी जो दुसरा आहे तो 2 cos स्क्वेअर थिटा -1 वाला फॉर्म आहे. आर यू गेटिंग? सो हे बघ, लक्ष दे, इक्वेशन सोडवताना मग अशी एक हे आणि आता इथून एक भेटेल मला. बेटा लक्ष दे. सो 2 cos स्क्वेअर थिटा -1 इज cos ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 0. डिस्काउंट गेला. सो cos ऑफ x विल बी 0. हे 3 इक्वेशन्स भेटले. दिस इज कॉल्ड एज जेईई मेन्स 2016. ठीक आहे. आणि त्याच्यात ऍडिशनल भर अजून काय पडली तुमच्या भीतीत, की मी प्रिंटिंग मिस्टेक झाली, मी तो 3 घेतला, राडा अजून वाढला. तरी मेन्स आहे, ऍडव्हान्सात अजून नाद खुळा आहे. सो प्यारे बच्चो, प्लीज कॉन्सन्ट्रेट ओव्हर हियर. छेक तिघांना सोडायचं, नंबर ऑफ सोल्युशन्स आपल्याला काढायचे. ठीक आहे. हा, सो तेव्हा टाइम पण सफिशियंट असतो साहिल. ओके, वी हॅव टू सॉल्व 25 सम्स ओनली अँड वी हॅव कंप्लीट 1 hour. बेटा लक्ष दे, cos ऑफ 5x/2 इथनं तिघांमधनं उत्तर काढायचे आपल्याला. हाऊ मेनी नंबर ऑफ सोल्युशन्स आपल्याला भेटतील. आता लक्ष दे, स्क्रीनशॉट झाला, मी पुसवते बाकीचं, आता खेळायला सुरू करू. आता लक्ष दे, याच्यातनं कॉमन नंबर ऑफ सोल्युशन्स आपल्याला घ्यायचे या तिघांमधून. ठीक आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ सोल्युशन्स किती मध्ये असले पाहिजे, ते 0 आणि 2π मध्ये. बेटा लक्ष दे, cos थिटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज, cos थिटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज काय असतो थिटा बेटा, ऑड मल्टिपल म्हणजे 2n + 1 π/2. ओके, चला हा फंडा अप्लाय करा. म्हणजेच बेटा 5x/2 विल बी 2n + 1 टाइम्स π/2. हा 2 आणि हा 2 गॉट कॅन्सल. ओके, x will be 2n + 1 π/5. अनमोल रतन has just now entered in the JEE sums. प्रेम रतन धनपायो. बेटा लक्ष दे, 2n + 5 हे आलं, हा x. सो बेटा n ची व्हॅल्यू 0 टाक. तुझा जो उत्तर आहे ना 0 to 2π मध्ये आले पाहिजे. बेटा n ची व्हॅल्यू 0 टाक, x ची व्हॅल्यू काय येईल 0. सो π/5 सिम्प्लिफाय कर ना, 0. सो 1 × π/5 बसला का रे याच्यामध्ये? येस सर, 2π पेक्षा लहान असला पाहिजे फक्त. येस सर, ही एक व्हॅल्यू घ्या. ठीक आहे, याला पुसू आता. चला, n ची व्हॅल्यू 1 टाक. सो बेटा x विल बी, 1 टाकल्यावर काय होईल रे, 2 आणि 1 3. सो 3π/5 बसला का रे? अरे π/5 किती आहे हे बघ ना, π/5 पायला 180 टाक, भागिले 5 कर, 5 3 15, 5 6 30. सो π/5 हा 36 आहे. ओके, सो 36 × 3 बसतंय ना. ओके, n ची व्हॅल्यू 2 टाक. सो x विल बी, 2 4 आणि 1 5. सो इट विल बी ओनली π. बसला का? येस सर. n ची व्हॅल्यू 3 टाक, 0 to 2π मध्ये बसला पाहिजे फक्त. गेटिंग? सो n ची व्हॅल्यू 3 टाक, x विल बी 3 2 6 आणि 1 7 7 π/5. बसतोय का? 36 × 7. आय डोंट थिंक 4
येस, जमलं जमलं. चला अजून n इज इक्वल टू 4 टाका. सो व्हॉट विल बी x. हे थोडं पटपट करायचं आता, हे तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. बघ 4 टाकलात काय होईल बेटा, 4 दुने 8 1 9 पाय बाय 5 बसल का बेटा हा. आता मात्र हा काय बसणार नाही. बघ ना 36 गुणिले 9 केला बेटा 5 27 5 32 324. आपल्याला किती पाहिजे, अरे हा पण बसला, क्या बात. येस सर, बसला ना. 360 पेक्षा छोटा आहे, फक्त पुढचे नाही बसणार. आता n इज इक्वल टू 5 केल्याने काय होईल, 5 दुने 10 आणि 11 पाय बाय 5. आय थिंक हा आता पुढे जाईल. 11 पाय बाय 5 हे बसणार नाही, कारण 36 गुणिले 11 बरंच लांब जाईल प्रकरण. ठीक आहे. सो मुद्दा असा आहे की इथून खाली तर काय व्हॅल्यू भेटणार नाही. सो 4 ने 5 व्हॅल्यू पहिल्या याच्यातनं भेटल्या मला. आता हे दोन आळे पाहू आपण. बेटा लक्ष दे, 5 भेटल्या आणि अजून तर भेटणारच आहे. लेटेस्ट आहे ह्या कॉमन येत आहेत की काय. कॉस एक्स बाय 2 इज इक्वल टू 0. बरं का, परत एकदा थीटा हाच फॉर्म्युला, कॉस 0 आहे अर्थ हाच फॉर्म्युला. ओके. बघ आता थीटा इज इक्वल टू म्हणजेच एक्स बाय 2 यासाठी बरं का, एक्स बाय 2 इज इक्वल टू 2n प्लस 1 पाय बाय 2. हे बघ हा खालचा 2 2 कॅन्सल. चलो n को 0 डाला जाए. सो बेटा x विल बी 0 टाकल्यावर काय होईल रे, पाय. आहे का याच्यात कोणी पाय, आहे ना पाय आहे, म्हणजे याला काही परत परत घ्यायची गरज नाही, तर स्किप कर याला. अरे आपण ऑलरेडी कन्सिडर केलं ना पाय, रिपीट नाही घ्यायची, व्हॅल्यू गडबड करशील. बर n ची व्हॅल्यू 1 टाक बेटा. सो x ची व्हॅल्यू 1 टाकल्यावर काय झालं, 2 आणि 1 3 पाय. आहे का याच्यात कुठं 3 पाय, ठीक 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 घेऊन टाका चला. बर n ची व्हॅल्यू 2 टाक. सो बेदुने 4 आणि 1 5 पाय. म्हणशील सर घ्यायचा, अरे ते गेलं ना पुढं 2 पायच्या. सर 3 पाय तरी कसं घेऊ शकतो आपण, 3 पाय किती झाले 8 1 54, नाही ना घेऊ शकत. अरे पुढे जायला लागले ना. सर चिक 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 नाही येणार, संपला विषय. कॉस एक्स इज इक्वल टू 0, सेम फंडा याच्यासाठी. सो बेटा थीटा म्हणजेच एक्स इज 2n प्लस 1 पाय बाय 2. येतं लक्षात. चलो n ची व्हॅल्यू 0, n ची व्हॅल्यू 1 टाका. 0 टाकल्यावर काय होईल, पाय बाय 2. घ्यायचा का पाय बाय 2, आहे ना, पण इथं आलेला आहे का नाही. सो घ्या, नीट लक्ष दे. पाय बाय 2 ह्याच्या 5 व्हॅल्यू मी घेतले होते, त्यापैकी कुठे आहे का नाही, म्हणून घेतला. बरं 1 टाक, काय होईल 2 आणि 1 3 पाय बाय 2. मला सांग 3 पाय बाय 2 आहे का याच्यात, 3 पाय बाय 5 आहे, 3 पाय बाय 2 नाहीये बच्चा. सो याला घे. n ची व्हॅल्यू 2 टाक. x काय होईल बेटा, बेजून 4 नाही 5 पाय बाय 2. चालेल का रे 5 पाय बाय 2, चालेल का. 9 5 45 नाही चालणार ना, ढिश क्या. सो बेटा 1 2 3 4 5 6 7 इज द परफेक्ट आन्सर. वी आर करेक्ट. येस. कसं काय होतं बालमित्रांनो सम. बेटा नेक्स्ट क्वेश्चन वी हैव cos of p theta is cos of q theta. Cos of p theta is cos of q theta आणि they are asking about solution of theta. सो कोई बात नहीं सर, कसं करावं याला. cos theta is equal to cos alpha. Come on बच्चा, cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus or minus alpha. जरा रट्टा मारा, रट्टा मारा. सो लक्ष दे बेटा, थीटा आणि अल्फा, आर पी थीटा आणि क्यू थीटा उचलून टाकून द्या. ओके. सो बेटा हॅपी गुरु पौर्णिमा. थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. सो पी थीटा बघा, थीटा इज पी थीटा. आपला जो थीटा आहे बरं का, तर इथे पी थीटा आहे. आपला जो अल्फा आहे तो इथे क्यू थीटा आहे. थीटा आणि अल्फा रिस्पेक्टिव्ह टाकून द्या. सो पी थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस, जो अल्फा आहे ना बेटा इज क्यू थीटा. इयर वी आर इंटरेस्टेड इन थीटा. सो पी थीटा. बर आधी तर प्लस और मायनस म्हणजे ह्या दोन ऑप्शन्स आहेत आपल्याला. दे हॅव ऑल्सो प्रोव्हाइडेड प्लस और मायनस, नो इश्यू बेटा. सो ती टर्म अलीकडे घेऊन येऊ, प्लस और मायनस क्यू थीटा, अँड आय वुड लाईक टू कीप इट ॲज 2n पाय. जर ऑप्शन्स मध्ये पहा ना, ऑप्शन्स मध्ये वी आर सेइंग, सो थीटा कॉमन घ्या, कंसात करू प्लस और मायनस क्यू विच इज इक्वल टू 2n पाय. सो बच्चा थीटा विल बी 2n पाय आणि हा in this way. Have you got the answer? Yes sir, this was very easy. Screenshot लिया जाए.
सो बेटा कर्नाटका सीईटी आपलं भारत भ्रमण चालू आहे. मगाशी मध्य प्रदेश, आता कर्नाटका. काय ट्रिप चालू आहे सर ऑनलाईन लॉकडाऊन मध्ये? व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. अशी ट्रिप असायला पाहिजे. स्पेशली लॉकडाऊनच्या पिरियड्स मध्ये अशा ऑनलाईन ट्रिप्स केल्या पाहिजे. ठीक आहे. कर्नाटकाच्या नंतर आता आपण जाऊया गुजरातकडे पुढच्या सबमध्ये. ठीक आहे. सो बच्चा cos 2x इज sin अल्फा. जनरल व्हॅल्यू ऑफ x वी आर गोइंग टू फाइंड. सो बेटा cos 2x इज sin अल्फा. अलीकडे cos आहे, पलीकडे sin आहे. नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी. अलीकडे cos तो पलीकडे sin, अलीकडे sin तो पलीकडे sin, अलीकडे tan तो पलीकडे tan. फिर क्या किया जाए सर? याला तरी sin बनवून येतं, याला तरी cos बनव. आता आपल्याला क्लास 9th पासनं ही फिरो माहिती जी अलाइड अँगल मी तुम्हाला शिकवलं होतं. साइनचा कॉस, आता नीट लक्ष दे, साइनचा कॉस करायचा आहे, फिरवायचा आहे. म्हणजे काय? उभ्याला आडवं करायचं. म्हणजे पायवेट वाले वापर ना, साइन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. सर नाही कळलं, अरे तुला चेंज करायचं का नाही? चेंजिंग वाले कोण आहेत? π/2, 3π/2 वापर ना, तुला जो आवडेल तो. मी वापरू का की हा जो साइन थिटा आहे बरं का, त्याला मी वापरू का कॉस ऑफ π/2 मायनस थिटा. झालं, गेला माझा साइन कॉस मध्ये. इज दॅट इझी? सो साइन अल्फाला कॅन आय राईट कॉस π/2 मायनस अल्फा. आणि ते ऑलरेडी कोण आहे बच्चा? कॉस ऑफ 2x. आणि मला फॉर्म्युला आहे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. लिहून पाठ होईल, असं लिहायचं नाही मी सम मध्ये, लिहून पाठ होतं ते. चला, थिटा आणि अल्फाच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज टाका. थिटा कोण इथं? 2x. सो बच्चा 2x इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फाला उचलून टाकून दे π/2 मायनस अल्फा स्वाहा. ठीक आहे. चला, पाहिजे तर x. सो 2 ने इकडून तिकडून भागिले करा. सो बच्चा इट विल बी n पाय प्लस ऑर मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं तिथं काय राहील बेटा? पाय मायनस अल्फा बाय 2. इथं π/4 येईल. आय एम व्हेरी सॉरी, आय रिपीट. 2x आहे, हा जो गुणिलेचा 2 आहे भागिले करा, इथला 2 उडा, इथं राहिला n पाय प्लस ऑर मायनस भागिले 2 करशील तर इथं π/2 आहे, 2 4 येईल खाली, वजा अल्फाला भागिले 2. आर वी सीइंग द ऑप्शन? क्या बात सर, याचं सम तर एकदम इझी आहे. आर गेटिंग? चलो बच्चा, दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन पंजाब सीईटी 2002. ओके, आज तो पूरा इंडिया ट्रैवल करा की छोड़ोगे सर जी. लक्ष द्या आता. टॅन यम थिटा इज टॅन एन थिटा. जरा इम्पॉर्टंट सम आहे, जरा इम्पॉर्टंट सम आहे, बाकी सम पेक्षा थोडंच डिफरंट. बेटा तू नॉर्मल मेथडने करायला जाशील तर आपण कम्पिटिटिव्ह मध्ये गडबड काय होती बघा, आता लक्ष दे बेटा. टॅन एम थिटा इज टॅन एन थिटा. ऍग्री सर? माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे ना बेटा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. आता बरेच जण प्लस मायनस करायला गडबड करतील. नाही, प्लस मायनस कधी कोणासाठी आहे? स्क्वेअर इक्वेटिंग साठी आहे. नीट लक्ष दे. स्क्वेअर मी तुम्हाला कसं शिकवलंय, कसं लक्षात ठेवायचं? स्क्वेअर असेल, इकडे 2 तिकडे 2 तर 2 साइन प्लस मायनस. गरीब ट्रिक आहे आपली, पण चालून घ्यायची. ओके, आणि तिला चांगलं मानायचं. ठीक आहे. हा, लक्ष दे बेटा. थिटा इज n पाय प्लस अल्फा असं करशील आणि ऑप्शन तर काय आहे? जादूवाले ऑप्शन आहे. आता लक्ष दे, सगळा राडा आहे. tan theta equal to tan alpha implies this way. So बच्चा जो थीटा है तो m थीटा है. So can I write m theta is equal to n pi प्लस जो अल्फा है तो इथे 2 थीटा है, n थीटा है. प्रिंटिंग मिस्टेक आज खूप करतोय मी. हा बेटा लक्ष दे. थीटा उचलला m थीटा इज इक्वल टू n pi प्लस अल्फा उचलला n थीटा. क्लिअर आहे बेटा? अल्फा उचलला n थीटा. प्लीज नीट लक्ष द्या आता. सो विषय असा आहे की जनरल व्हॅल्यू ऑफ थीटा आय एम इंटरेस्टेड, पलीकडचा अलीकडे उद्या. सो एम थीटा मायनस एन थीटा इज एन पाय. थीटाला कॉमन घेतलं बच्चा, आतमध्ये राहिला एम मायनस एन इज इक्वल टू एन पाय. ऍग्री? सो थीटाची व्हॅल्यू मला आली एन भागिले एम मायनस. अच्छा, एन. आता काय झालं? त्यांचा एन, आपला एन. सब राडा हो रहा है सर. आपण काय करू? टॅन थीटा आपला जो फॉर्म्युला ना जनरल, एनच्या ऐवजी के पाय घेऊ आपण. वेअर के इज द इंटिजर. आपला जो एन आहे ना, आपण एक पाऊल मागे घेऊ, कारण त्यांनी एन व्हेरिएबल टाकलंय ना. आपण कशाला राडा वाढवायचा? आपलं व्हेरिएबल आपण के घेऊ, आपलं व्हेरिएबल आपण के मल्टिपल घेऊ. ठीक आहे. अच्छा, आता लक्ष दे. काय नाही मैं मल्टीप्लायर आहे तो, टेन्शन नाही लेंगे भाई. के पाय अपॉन, बघ बेटा लक्ष दे, के पाय अपॉन
एम मायनस एन. तू म्हणशील गुरुजी छीक 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 छी छी छी. हे कुठं हे कुठं तुम्ही उदाहरणाला म्हणता अ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. अ शेठ तुमचे ऑप्शन्स हाय लई ग्रेट. शेठ जी कुठं ऑप्शन जी कुठं कहां से कैसे मैच करे. शेठ जी नादच केला थेट. अब करे तो क्या करे प्यारे बच्चों. अब इसके लिए एक ऑप्शन है कि कॉन्सेप्ट्स को लगाया जाए. अगर कॉन्सेप्ट को लगाना है तो क्या किया जाए सर. ग्राफ्स निकाला जाए. सर ग्राफ्स को पढ़ना है तो क्या करे सर. क्लास सो क्लास 11th के कॉन्सेप्ट्स को लगाया जाए प्यारे बच्चों. सो आता हा 0 टॅनचा ग्राफ काढावा लागेल मला. थोडंसं अंडरस्टँड कन्सेप्ट कडे जावं लागेल मला. बिना उसके मजा कहा. हे बघ हा 0 हा पाय हा 2 पाय 3 पाय. ठीक आहे ना. चल इथे काय करूया मायनस. सर पायचं इंट्रोल का घेतले. अरे बघ ना इथे मला काहीतरी पाय मल्टिपल दिसतोय ना. त्याशिवाय कन्सेप्ट तुला कशी कळेल बच्चा. डोंट वरी 11वी पासून सगळं बेसिक शिकवतो मी. तुला टॅनचा ग्राफ शिकवतो. बाल मित्रांनो टॅन 0 0 बघ ना टेबल 0 30 45 90 जरा थोडेसे टेबल आपण केला होता बेटा. टॅन 0 ची व्हॅल्यू बघ ना. टॅन 0 0. लक्ष दे आपण काय करू. टॅन 0 ला व्हॅल्यू काय येते 0. बर टॅन 90 इज नॉट डिफाईन. अच्छा मी इथं पाय बाय 2 घेतो बरं का. इथं काय घेतो पाय. बेटा लक्ष दे इथं काय घेतो मायनस पाय. टॅन 90 इज नॉट डिफाईन. तो टॅन 90 ला डिफाईन होणार नाही. त्याच्या अलीकडे काय स्टोरी आहे प्यारे बच्चो. टॅन 45 इज 1 म्हणजे कुठेतरी बघ बरं का. ते टॅन 90 ला तुटणार आहे. तो टॅन 90 ला तो डिफाईन नाहीये. टॅन बघ 0 ला 0 आहे. कमॉन इथं अँगल्स आहेत वरती रिअल नंबर्स आहेत. वरती रिअल नंबर्स आहे. बेटा लक्ष दे टॅन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे. टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे मी जसं जसं पुढे पुढे सरकतोय अँगलला तसं व्हॅल्यू वाढायला लागली बरं का. बरं टॅन 60 इज रूट 3. रूट 3 किती असतं बेटा 1.73. म्हणजे अजून थोडंसं वरती 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 सरकत तो जो टॅनचा ग्राफ आहे ना तो असा जाईल. आणि निगेटिव्ह साठी काय टॅन मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. सो टॅनचा जो ग्राफ आहे तो हा असा जाईल. म्हणजे मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 ह्या इंटरवल मध्ये. प्यारे बच्चो कमॉन मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2. आपण जर ग्राफ ड्रॉ केले 10वीला आपण करायचे तसे व्हॅल्यूज टाकून तर बेटा टॅनचा ग्राफ ह्या इंटरवल मध्ये असा मूव्ह होईल. ओपन इंटरवल आहे नीट बघ. कारण 90 ला तो ढिशक्या शेटचा नादच खुळा आहे. 90 ला आपले शेट डिस्ट्रॉय होतात 90 ला. टॅन शेट कशामुळं तर टॅन 90 इज नॉट डिफाईन. कमॉन बच्चा टॅन 90 इज नॉट डिफाईन. सो असा ग्राफ आहे. मी एक इंटरवल दाखवला मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्यारे बच्चो हा इंटरवल किती आहे बघ ना. पुढे 90 अलीकडे 90 180. सो 180 पाय च्या बाबतीत असा ग्राफ आहे. आणि परत एकदा हा ग्राफ रिपीट होईल कधी परत पुढच्या पाय पाय बाय 2 पासून पाय आणि पुढे अजून पाय त्यामध्ये जर का ऍड केले तुम्ही तर 3 पाय बाय 2 भेटतो ना बच्चा. सो लक्ष दे 3 पाय बाय 2. सो पुन्हा एकदा तुम्ही ग्राफ काढणार तर बच्चा जसा टॅन 0 0 आहे तसा टॅन पाय 0 साइन पाय 0 टॅन इज साइन बाय पाय साइन बाय कॉस राईट. जेव्हा साइन 0 तेव्हा टॅन 0. सो बच्चा इथे सुद्धा एक व्हॅल्यू 0 भेटेल मला. आणि ह्या इंटरवल मध्ये जसा टॅन 90 ला नॉट डिफाईन आहे तसाच तो 3 पाय बाय 2 ला सुद्धा नॉट डिफाईन आहे. सो प्यारे बच्चो पुढे जर ग्राफ करायला गेलं तर वन्स अगेन द स्टोरी विल हॅपन सेम ऍज लाईक दिस वन. आणि ग्राफ पुन्हा असाच येईल. फक्त तो चिटकू नाही शकत यांना एक्स्ट्रीम व्हॅल्यूजला. सो बच्चा हा जो इंटरवल आहे पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2 म्हणजे आपले जे शेट आहे आपले जे टॅन आपले जे फंक्शन टॅन आहे. कमॉन फंक्शन टॅन आहे ना बच्चा रिपीट्स इट्स व्हॅल्यूज आफ्टर एव्हरी इक्वल इंटरवल ऑफ पाय. हे मला सांगायचं होतं. बघणार आहोत मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 अंतर किती आहे पाय. दिस टू दिस पाय कॉपी पेस्ट छिक छिक छिक. टॅन रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ पाय. टॅन रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ पाय. फील दिला मी तुम्हाला. मॅथ मध्ये पण फील असतो सर. येस सर. बच्चा हॅव यू अंडरस्टूड. टॅन रिपीट्स आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ पाय. अँड आय एम सीइंग ओव्हर हिअर की थीटा इज दिस वे. सो बेटा ही एक कॉन्स्टंट टर्म आहे ना. समजा हे 1 असतं 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय कमिंग ना बच्चा. सो डू अंडरस्टँड. बेटा लक्ष दे दिस इज सम ऑफ व्हॉट मल्टिपल ऑफ पाय. सो ऑब्व्हियसली दिस टर्म्स आर इन एपी. कारण की कॉमन डिफरन्स कोणामध्ये असतो एपी.
Are you understanding, beta? This is the concept of AP. The difference is constant. The difference is constant. Are you understanding? Done.